ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेतकरी बांधव शेती व्यवसाय करत असताना सोबत अनेक जोडधंदे करतात. त्यापैकीच कुक्कुटपालन हा एक जोडधंदा. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणही आपल्याला कुक्कुटपालन करताना दिसतात. कुक्कुटपालन हा व्यवसाय नक्कीच फार फायद्याचा आहे, पण आपल्याकडच्या पक्ष्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आम्ही विषय घेतलाय कुक्कुट प्रक्षेत्रावर परजीवी नियंत्रण. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर मुकुलेश घटणे यांना. प्राध्यापक पशुवैद्यकीय परजीवीशास्त्र, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी ते कार्यरत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण घेतलाय आणि आपण त्याची चर्चा सुरू करूया. आता पशु जे असतात पशुपालकांकडे, त्यांचा विषय आणि त्यांच्यावरचे रोग हा एक महत्त्वाचा विषय असतो, पण जे पक्षीही असतात त्या पक्ष्यांचं काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. साधारणतः या पक्ष्यांवर कोणकोणत्या प्रकारचे रोग पडतात? ज्याप्रमाणे माणसांना किंवा जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, त्याचप्रमाणे पक्ष्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. या रोगाचं साधारणपणे 2 प्रकारात वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे असंसर्गजन्य रोग आणि दुसरे संसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग हे पक्षाच्या शरीर प्रक्रियेमध्ये काही बाधा निर्माण झाली किंवा काही अनियमितता आली तर जे रोग उद्भवतात त्यांना असंसर्गजन्य रोग असं म्हणतात. हे रोग एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाला प्रसारित होऊ शकत नाही. या उलट संसर्गजन्य रोग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूमुळे जे रोग होतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. किफायतशीर कुक्कुटपालनाकरता पक्षी हे पिंजऱ्यामध्ये किंवा गादी पद्धतीचा अवलंबन करून घरामध्ये ठेवले जातात. साहजिकच छोट्याशा जाग्यामध्ये बऱ्याच पक्ष्यांचं संगोपन केलं जातं आणि म्हणूनच संसर्गजन्य रोगाची यांना लागण झाली की त्याचा प्रसार पक्ष्यांमध्ये अतिशय भरभर होतो. संसर्गजन्य रोगाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: विषाणूजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आणि परजीवीजन्य रोग. बरं, आता परजीवी हा उल्लेख आता आपण केला, तर नेमका परजीवी म्हणजे काय? हे जे वेगवेगळे जंतू आहेत त्याचे जीवशास्त्राच्या नियमाप्रमाणे 2 प्रकारात वर्गीकरण करता येतं. जीवाणू आणि विषाणू हे एक प्रकारचे एकपेशीय वनस्पती आहेत, तर एकपेशीय आणि बहुपेशीय परजीवी हे एक प्रकारचे प्राणी आहेत. हे प्राणी म्हणजे परजीवी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांच्या चरितार्थासाठी आणि म्हणूनच त्यांना परजीवी किंवा काही पुस्तकांमध्ये परोपजीवी असं देखील म्हटलं जातं. ज्या प्राण्यांमध्ये हे परजीवी आढळतात किंवा ज्या पक्ष्यांमध्ये हे परजीवी आढळतात त्या पक्ष्यांना या परजीवींचा पोशिंदा असं म्हटलं जातं. फरक हा नेमका त्याच्यात असणारच आहे, तर तो काय आहे? जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगाची पक्ष्यांना बाधा झाल्यानंतर जेव्हा हे जंतू पक्षाच्या शरीरात प्रवेश करतात त्यावेळी त्यांची संख्या ही तासागणिक किंवा दिवसागणिक वाढत जाते आणि या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे पक्ष्यांच्या वेगवेगळ्या अवयवांवर विपरीत परिणाम होतात, त्याचा दाह होतो आणि त्यांना इजा पोहोचते. साहजिकच ज्यावेळी अशी इजा होते त्यावेळी पक्षी काही विशिष्ट किंवा ठळक अशी लक्षणं दाखवतात आणि पक्षीपालकांना किंवा पशुवैद्यकांना या लक्षणाद्वारे कुठल्या प्रकारची बाधा झाली आहे हे कळू शकतं आणि वेळीच जर याच्यावर हस्तक्षेप केला नाही तर पक्षी दगावतात देखील. म्हणजेच दिवसागणिक पक्ष्यांचं मृत्युकीचं प्रमाण हे वाढत जातं. याच्या अगदी विरुद्ध चित्र आपल्याला परजीवीजन्य रोगामध्ये दिसतं. काही अपवाद वगळता म्हणजे जसे एकपेशीय परजीवी आहेत त्यांचे अपवाद वगळता जेव्हा हे परजीवी पक्ष्याच्या शरीरात जातात तेव्हा त्यांची संख्या वाढत नाही आणि त्यामुळे
कुठलाही रोग किंवा आजार हा अतिशय हळूवारपणे त्या पक्षामध्ये उद्भवतो किंवा तो रोग हळूहळू त्या पक्षामध्ये बळावतो आणि म्हणूनच हे पक्षी कुठल्याही प्रकारची रोगाची ठळक किंवा स्पष्ट अशी लक्षणं दाखवत नाहीत. याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. म्हणूनच परजीवीजन्य रोगाची बाधा ही पटकन लक्षात येत नाही. एकूणच परजीवीजन्य जे काही आजार होतात त्यांना पक्ष्यांना इजा तुलनात्मकदृष्ट्या कमी होते असं आपल्याला म्हणायचंय का? भारतामध्ये जर आपण बघितलं तर जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगापेक्षा परजीवीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जीवाणू आणि विषाणूजन्य रोगाविरुद्ध बाजारामध्ये विविध प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत आणि पक्ष्यांचं नियमितपणे लसीकरण केल्यानंतर या रोगाचा प्रतिबंध आपल्याला करता येतो. या उलट परजीवीजन्य रोगांविरुद्ध कुठल्याही लसी बाजारामध्ये उपलब्ध नाही आणि लसीकरण न करता आल्यामुळे हे जे रोग आहेत हे पक्ष्यांमध्ये लवकर होतात किंवा त्याचा प्रतिबंध करणं हे थोडंसं कठीण जातं. दुसरी गोष्ट म्हणजे जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांमध्ये त्यांची संख्या वाढत गेल्यामुळे रोगाची लक्षणं पटकन दिसतात आणि शेतकऱ्याला किंवा पशुतज्ञाला या रोगाच्या लक्षणांवरनं त्याचं निदान करता येतं, उपचार केले जातात आणि उपचार केल्यानंतर पक्षी सुदृढ होतात. या उलट परजीवीजन्य रोगांमध्ये ही लक्षणं पटकन दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यालाच काय कधीकधी पशुतज्ञाला देखील हे रोग झाले आहेत हे कळूनच येत नाही आणि याचा जो रोगग्रस्त कालावधी आहे परजीवीजन्य रोगाचा हा बराच काळ लांबतो आणि मर्तुकीचं प्रमाण देखील कमी असतं. पण ज्यावेळी पक्ष्यांना असे परजीवीजन्य रोग होतात त्यावेळी या रोगांचा त्यांच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि उत्पन्नात घट होते. म्हणून परजीवीजन्य रोगाचं महत्त्व हे विषाणू किंवा जीवाणूजन्य रोगा इतकंच आहे. यांच्यात पण काही वेगवेगळे प्रकार आहेत का? हो, निश्चितच. कोणते आहेत ते? परजीवींचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. यांच्यात पण काही वेगवेगळे प्रकार आहेत का? हो, निश्चितच. कोणते आहेत ते? परजीवींचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जे परजीवी पक्ष्यांच्या शरीरावर आढळतात. उदाहरण घ्यायचं झालं तर उवा, पिसवा, ढेकूण, गोचिडा हे पक्ष्यांच्या शरीरावर आढळतात आणि म्हणूनच त्यांना बाह्य परजीवी असं म्हटलं जातं. माशा देखील याच प्रकारात घेता येतील. या उलट काही परजीवी म्हणजे कृमीजन्य रोग किंवा एकपेशीयजन्य परजीवी रोग हे पक्ष्यांच्या शरीरामध्ये आढळतात आणि त्यांना आंतरपरजीवी असं म्हटलं जातं. त्यामुळे पक्ष्यांना काय इजा होते, काय परिणाम होतो? त्यामुळे बाह्य परजीवी जे आहेत हे पक्ष्यांच्या शरीरावर आढळतात आणि ते पक्ष्यांना चावतात. पक्ष्यांना चावल्यामुळे त्यांच्या त्वचेवर जखमा होतात आणि या जखमातनं जीवाणूजन्य किंवा विषाणूजन्य रोगाचा प्रवेश पक्ष्यांच्या शरीरात होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक उवांचा अपवाद वगळल्यास बहुतेक बाह्य परजीवी हे पक्ष्यांचं रक्त शोषतात आणि जर बाह्य परजीवींची बाधा ही जास्त प्रमाणात असेल तर पक्ष्यांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि त्यांना पंडुरोग होण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्त्वाचं की या रक्त शोषणाच्या प्रक्रियेमध्ये हे बाह्य परजीवी विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि इतर परजीवीजन्य रोगांचा प्रसार करत असतात. नेमकं हे बाह्य परजीवी होतात कसे, म्हणजे हा आजार त्यांच्यावर पडतो कसा? बाह्य परजीवी जे आहेत हे पक्ष्यांच्या शरीरावर असतात आणि ते एका पक्षापासून दुसऱ्या पक्षाला होतात. याचं जर आपल्याला निदान करायचं असेल तर 3 ते 4 पक्षी एखाद्या थव्यामधनं हातात घेऊन त्यांचे पंख पसरून नीट जर आपण तपासलं तर साधारण तपकिरी रंगाचे हे बाह्य परजीवी आपल्याला दिसून येतात. बरं, आणि यांचं निर्मूलन कसं करावं? याचं निर्मूलन करण्यासाठी बाजारामध्ये सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन याच्यासारखी विविध कीटकनाशक औषधं उपलब्ध आहेत. या औषधांच्या भुकटी किंवा द्रावण हे योग्य प्रमाणात घेऊन ते पक्ष्यांवर किंवा पक्ष्यांच्या घरावर, भिंतीवर फवारल्यास या बाह्य परजीवींचा नायनाट होऊ शकतो. मात्र याचं योग्य प्रमाण घेणं
हे अतिशय महत्त्वाचं असतं. आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाण घेतलं तर बाह्य परजीवींवर त्याचा काही उपाय होत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जर प्रमाण घेतलं तर पक्ष्यांना किंवा जे फवारत असतील त्या कामगारांना याची विषबाधा होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच माझा असा सल्ला राहील की ज्यावेळी आपण कीटकनाशकं वापरत आहात त्यावेळी ते पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच वापरावीत. कीटकनाशकं वापरताना तोंडावर रुमाल किंवा नाकावर आणि तोंडावर रुमाल बांधलेला असावा. हातात रबरी ग्लोव्ज किंवा हातमोजे आपण ज्याला म्हणतो ते घालावेत. आणि मी तर एक पाऊल पुढे जाऊन असंही म्हणेन की पहिल्यांदा जर आपण कीटकनाशकांचा वापर करत असाल तर तो एखाद्या पशुवैद्यकाच्या देखरेखीखाली केल्यास निश्चितच चांगलं होईल. पक्ष्यांमध्ये जे आंतरपरजीवी असतात त्यांचं काय? जसे बाह्य परजीवी असतात आणि जसं मी आत्ता सांगितलं की काही परजीवी हे पक्ष्यांच्या शरीरात असतात. त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कृमीजन्य परजीवी जे पक्ष्यांच्या अन्ननलिकेत असतात आणि दुसरे म्हणजे एकपेशीय परजीवी. हे एकपेशीय परजीवी पक्ष्यांच्या आतड्यात किंवा पक्ष्यांच्या रक्तात असतात. या सर्व आंतर परजीवींचा जर आपण विचार केला तर आयमेरिया या एकपेशीमुळे जो कॉक्सिडिओसिस हा रोग होतो ज्याला आपण रक्तीहगवण पण म्हणतो, या रोगामुळे पक्ष्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण वाढतं आणि फार मोठं नुकसान होऊ शकतं. पूर्ण जर आपण कुक्कुटपालन जर हा व्यवसाय घेतला तर सर्वात घातक परजीवीजन्य रोग म्हणजेच हा कॉक्सिडिओसिस किंवा रक्तीहगवण. बरं, आता रक्तीहगवण याचा प्रसार कसा होतो आणि लक्षणं काय आहेत? रक्तीहगवण या एकपेशीय परजीवीजन्य रोगाचा प्रसार हा दूषित पाणी किंवा दूषित खाद्य खाल्ल्यामुळे होत असतो. हे जे जंतू आहेत हे जंतू खाद्यामार्फत किंवा पाण्यामार्फत पक्ष्यांच्या शरीरामध्ये किंवा अन्ननलिकेत प्रवेश करतात. आतड्यांमध्ये गेल्यानंतर हे जंतू आतड्यांमधील पेशींमध्ये जातात आणि या पेशींमध्ये त्यांचं विभाजन सुरू होतं आणि या विभाजनामुळे त्यांची संख्या पेशींमध्ये वाढत जाते. ही संख्या काही विशिष्ट मर्यादा नंतर वाढल्यानंतर हे जे जंतू आहेत हे पेशी फोडून परत अन्ननलिकेत येतात आणि त्यामुळे अन्ननलिकेचा किंवा आतड्याचा दाह पक्ष्यांना होतो, त्यामध्ये रक्तस्राव होतो. सो कॉक्सिडिओसिस किंवा रक्तीहगवण हा जो प्रकार आहे याच्याने जे बाधित पक्षी आहेत त्यांच्या विष्ठेमध्ये हळूहळू रक्ताचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे सुरुवातीला अगदी थोडंसं रक्त दिसतं किंवा रक्ताचा लवलेश मिळतो आणि नंतर तासागणिक हा रक्ताचं प्रमाण वाढत जातं आणि ज्यावेळी हा रोग अधिक बळावलेला असतो त्यावेळी त्यांच्या विष्ठेमध्ये फक्त रक्तच मिळतं आणि म्हणूनच या रोगाला रक्तीहगवण असं म्हणतात. हा जो रक्तस्राव होतो आतड्यांमध्ये त्यामुळे पक्ष्यांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि उष्णता ठेवण्याकरता हे पक्षी एकमेकांना चिकटून बसतात. ते खाणं आणि पाणी पिणं सोडून देतात. अशा प्रकारची लक्षणं कॉक्सिडिओसिस किंवा रक्तीहगवण या रोगामध्ये आपल्याला दिसून येतात. उपचार आहे का आणि तो अगदी परिपूर्ण आहे का? परजीवीजन्य रोग असा आहे की त्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणावरनं त्याचं प्राथमिक निदान हे करता येतं. काही प्रसंगी पक्ष्यांची विष्ठा ही प्रयोगशाळेमध्ये तपासून हे जंतू आहेत किंवा नाही हे देखील तपासून घेतलं जातं. जसं मी आत्ताच म्हणालो की कधीकधी या रोगामुळे मर्तुकीचं प्रमाण वाढतं. सो असे जे पक्षी मेलेले आहेत त्याचं शवविच्छेदन करून त्यामध्ये या रोगाची किंवा या जंतूंची बाधा झाली आहे की नाही याची खात्री करून घेता येते आणि त्यानंतर आपण याच्यावर उपचार करू शकतो. उपचाराकरता ॲम्प्रोलियम, सल्फा अशा प्रकारची विविध औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने ती वापरल्यास पक्ष्यांमधील हा रोग बरा होतो. परंतु जे बरे झालेले पक्षी आहेत त्यांची उत्पादन क्षमता ही कायमस्वरूपी कमी होऊन जाते आणि नंतर हे पक्षी त्या कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर ठेवणं शेतकऱ्याच्या दृष्टीने किफायतशीर होत नाही आणि म्हणूनच त्याचा प्रतिबंध करणं हा जास्त चांगला मार्ग आहे. जसं आपण म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. सो इथे ही जी म्हण आहे ही या बाबतीत अतिशय तंतोतंत लागू होते. या प्रतिबंधासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. किंबहुना
बहुतेक जे खाद्य बनवणाऱ्या कंपन्या आहेत हे त्या खाद्यामध्येच या औषधाचा समावेश केलेला असतो आणि असं औषधयुक्त खाद्य हे पक्ष्यांना सतत दिलं जातं, ज्यामुळे या रोगाचा प्रतिबंध होतो. बरं, आता पक्ष्यांमध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारच्या कृमी आढळतात आणि या कृमींची जी काही लागण आहे ही कशी होते? आता पक्ष्यांमध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारच्या कृमी आढळतात आणि या कृमींची जी काही लागण आहे ही कशी होते? हो, पक्ष्यांमध्ये आणखीन एक सर्वस्वी असं दिसून येतं की कृमींची बाधा त्यांना होत असते. पण कृमींची जी बाधा आहे ही साधारणपणे जे पक्षी गादी पद्धतीमध्ये ठेवलेले आहेत किंवा गावाकडे परसात जे पक्षी पाळलेले असतात, म्हणजे टोपलीखाली ठेवलेले असतात आणि दिवसभर त्यांना मोकळं सोडतात, अशा प्रकारच्या पक्ष्यांमध्ये याची बाधा जास्त प्रकारे दिसून येते. कृमीजन्य रोग हे मुख्यत्वे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे गोलकृमी, दुसरा पट्टी कृमी आणि पर्णकृमी. यातल्या गोलकृमींची बाधा ही कृमींची अतिसूक्ष्म अंडी खाद्यामार्फत किंवा पाण्यामार्फत जर खाल्ली तर ती बाधा होऊ शकते. मात्र पट्टी कृमी आणि पर्णकृमींची बाधा ही वेगवेगळ्या कीटकांमार्फत, म्हणजे मुंग्या, माशा, गांडुळं, चिलटं यांच्यामार्फत होत असते. या पट्टी आणि पर्णकृमींच्या अळी अवस्था या कीटकांच्या शरीरात असतात आणि ज्यावेळी हे कीटक पक्षी खातात त्यावेळी त्यांना या रोगाची लागण होते. बरं, साधारणतः याची लक्षणं काय आहेत? हे जे परजीवीजन्य जंतू आहेत हे पक्षाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्यांची संख्या वाढत नाही, त्यांची संख्या आहे तशीच राहते आणि रोग जो आहे हा हळूहळू बळावत जातो आणि त्यामुळे स्पष्ट, ठळक किंवा ज्याच्यावरून रोगाचं निदान करता येईल असे कुठलीही लक्षणं या पक्ष्यांमध्ये दिसत नाही. मात्र पक्ष्यांचं खाणं खाण्याची क्षमता, पाणी पिण्याची क्षमता ही हळूहळू मंदावत जाते. पक्षी निस्तेज दिसतात, त्यांचा जो पिसारा आहे हा नेहमी जो असा चकचकी त्याच्यावर जी लकाकी असते ती दिसत नाही. अशा प्रकारची ज्यावेळी लक्षणं आपण बघतो त्यावेळी त्या प्रक्षेत्रावर कृमीजन्य रोगाची बाधा असण्याचा संभव असतो. बरं, आता ह्या ज्या कृमी आहे यांचं निदान आणि नायनाटही महत्त्वाचा आहे, तो नेमका कसा करावा? म्हणजेच पक्ष्यांची विष्ठा जर आपण प्रयोगशाळेत पाठवली तर या विष्ठेमध्ये या वेगवेगळ्या प्रकारचे जे कृमी आहेत त्यांची अंडी सापडतात आणि त्यांच्या आकारावरनं, त्यांच्या रचनेवरनं कुठल्या प्रकारचा रोग झाला आहे हे सहज लक्षात येतं. किंवा जर काही पक्षी त्या प्रक्षेत्रावर मेले असतील तर त्यांचं शवविच्छेदन जरी केलं तरी त्या आतड्यांमध्ये किंवा अन्ननलिकेत हे कृमी सहज आढळून येतात आणि त्यांच्या शरीररचनेप्रमाणे त्यांचं निदान केलं जातं. कृमींचा नायनाट करण्यासाठी विविध प्रकारची कृमीनाशक औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अगदी काही उदाहरण घ्यायचं झालं तर फेनबेंडेझॉल, अल्बेंडेझॉल, मेबेंडेझॉल ही जी औषधं आहेत ही कृमीनाशकं म्हणून सगळीकडे वापरली जातात आणि याचा उपयोग आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने केल्यास आपल्याला निश्चितच फायदा होईल. आता कोंबड्यांपासून माणसांना हे जे परजीवीजन्य रोग आहेत याची बाधा होते का? कोंबड्यांपासून माणसांना परजीवीजन्य रोगाची बाधा होत नाही, परंतु जर कोंबड्यांवरती काही विशिष्ट प्रकारचे बाह्य परजीवी असतील, जसं मी आत्ता सांगितलं गोचिडा किंवा गोचिडासारखे दिसणारे इतर बाह्य परजीवी, हे क्वचित प्रसंगी जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, जे कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर काम करत आहेत त्यांच्या अंगावर हल्ला चढवू शकतात आणि काही काळापुरते ते त्यांच्या अंगाला चिटकतात. पण हे जे काही परिणाम आहेत किंवा हे जे ही जी बाधा आहे ही अतिशय तात्पुरत्या अशा स्वरूपाची असते. त्यामुळे पक्ष्यांमधून माणसांना परजीवीजन्य रोग हे सहसा होत नाहीत. बरं, आणि कुक्कुट प्रक्षेत्रावर हे परजीवी यांची बाधा होऊ नये म्हणून जाता जाता काय सांगाल? कुक्कुट प्रक्षेत्रावर वेगवेगळ्या परजीवीजन्य रोगाची बाधा होत असते आणि मी आत्ताच सांगितलं की ही जी बाधा आहे ही काही अपवाद वगळल्यास पटकन आपल्याला लक्षात येत नाही. जसं जीवाणू आणि विषाणूजन्य रोगामध्ये लक्षणं दाखवली जातात त्यामुळे ती बाधा पटकन लक्षात येते, तसंच जीवाणू आणि विषाणू रोगांविरुद्ध लसी उपलब्ध आहेत त्यामुळे त्या रोगाचा प्रतिबंध पण पटकन करता येतो.
पण तशी परिस्थिती परजीवीजन्य रोगांमध्ये नाही. परजीवीजन्य रोग हे पटकन लक्षात येत नाही, म्हणून ते होऊ नये म्हणून जर काळजी घेतली तर ते जास्त फायद्याचं होतं. यासाठी काही गोष्टी आपण आपल्या कुक्कुट प्रक्षेत्रावर जर अंमलात आणल्या तर अशा परजीवीजन्य रोगांपासून आपण आपल्या पक्ष्यांना वेगळे ठेवू शकतो. उदाहरणार्थ, पक्ष्यांच्या घरांमध्ये जाऊन किंवा ज्या खोल्यांमध्ये पक्षी ठेवलेले आहेत तिथे जाऊन आपण जर नीट पक्ष्यांचं निरीक्षण केलं तर त्या निरीक्षणाद्वारे देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजू शकतात. उदाहरणार्थ की पक्ष्यांची विष्ठा ही जास्त पातळ तर नाही ना, त्याच्यामध्ये रक्त आहे किंवा एखादा चिकट स्त्राव आहे का, हे देखील आपल्याला कळू शकतं. पक्षी नियमितपणे खाद्य खातायत की नाही, पक्षी पाणी पितायत की नाही, याची देखील आपण खातरजमा करून घेऊ शकता. पक्ष्यांची जी भांडी आहेत, खाद्याची भांडी असो पाण्याची भांडी असो, ही नियमितपणे स्वच्छ केली गेली पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच परजीवीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा टाळता येतो. नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे की पक्ष्यांच्या अंगावर जर काही परजीवी असतील, बाह्य परजीवी असतील, तर हे आपल्याला डोळ्याने दिसू शकतात. म्हणूनच कमीत कमी 8 ते 10 दिवसातनं एकदा एका कळपामधनं किंवा थव्यामधनं 1-2-4 पक्षी हातात घेऊन त्यांचे पंख पसरून त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कुठले बाह्य परजीवी आहेत किंवा नाही याची देखील आपण खात्री करू घेऊ शकतो. नक्कीच. म्हणजे आपण जर थोडीशी काळजी घेतली पक्ष्यांची, थोडंसं त्यांच्याकडे लक्ष दिलं, बारकाईनं पाहिलं, तर या परजीवींपासून त्यांचं संरक्षण हे नक्कीच होऊ शकतं. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.